सेव्ह बांगलादेश हिंदूज, बस एवढी स्टोरी टाकली आणि संपला सगळा विषय. कोणी काही बोलत नाही त्याच्याबद्दल, कोणी काही त्याच्यावरती आक्षेप घेत नाही. जे काही मुसलमान जेव्हा पाकिस्तानची जे गोष्ट आली, सेव्ह पाकिस्तान म्हणून टाकले तुम्ही लोकांनी, कुठे गेले ते मुसलमान, कुठे गेले ते बांगलादेशी आणि पाकिस्तानी विचाराचे मुसलमान, ज्यांना आता आपले हिंदू बांगलादेशांचे दिसत नाही, जे बांगलादेशी हिंदूला काय बोलतात ना, रस्त्यावरती झाडावरती टांगून जाळण्यात आलं ते त्यांना दिसत नाही. काय फायद्याचे हो तुम्ही देशाभिमान पाळता आणि काय फायदा तुमचा भारतात राहून, जर तुम्हाला हिंदूंची द्वेष आहे. आणि कितीपर्यंत आम्ही भारत आणि काय बोलतात ना, हिंदू आणि मुसलमान एकत्र राहायचं, भाई भाई बहीण बहीणचा नारा लावायचा. मला सगळ्यांचीच प्रॉब्लेम नाही आहे, पण काही मुसलमान जे आहेत, जे बांगलादेशी आणि पाकिस्तानी विचाराचे मुसलमान आहेत, त्यांना जागेवरती ठेचलंच पाहिजे. पाकिस्तानी बांगलादेशचे कुत्रे साले आपणच पाळलेत ना, आपण त्याचे बाप आहेत. भारत सैन्याचा तिसरा डोळा उघडला ना, ह्या साल्यांना पाठवलं त्यांच्या देशात परत. आपण जे हिंदू सरकार बोलतो ते कुठे हिंदू सरकार जी शांत आहे आतापर्यंत, काही बोलत नाही त्याच्यावरती. मला फक्त एवढं सांगायचं मित्रांनो, आणि मला हिंदूंना पण मुसलमानांना पण एवढं सांगायचं, देशाभिमान पाहतं त्याला भारतीय समजतात की ह्या सालांवरती बोला आणि यांच्यावरती आक्रोश करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.